काल तारखा जाहीर झाल्या मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या. त्यानंतर अंगामध्ये उत्साह संचारलेला आहे. औषधं वगैरे नंतर पाहू काय करायचं ते, किंवा ट्रीटमेंट चालूच राहील. पण ही लढाई मुंबईची मराठी माणसाची शेवटची अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई असं आपण म्हटल्यावर मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्यानं या लढाईमध्ये मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे असं आमच्यासारख्यांचं म्हणणं आहे, ज्याने या मुंबईचे अनेक लढे पाहिले, लढले, संघर्ष केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना स्वस्थ बसता येणार नाही. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी, मराठी माणसाला आवाहन करणं. त्यात कोणत्याही पक्षाचं नाव नाही. सरकारला भीती वाटली आणि त्याने एका रात्रीत हे सर्व पोस्टर्स काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होतो. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला. आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय, निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते. निधी संदर्भात नगरविकास खात्याचे आदेश निघत होते. हा विकासाच्या घोषणा होत होत्या. आणि मग ते सगळं पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग 4 वाजता तारखांची घोषणा करतो. हा आचारसंहितेचा भंग नाही. तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत आहे.